सदस्यांनी सातत्याने राजीनामा सत्र जे आहेत ते द्यायचं सुरू आहे, कुठेतरी राजकीय दबाव यांच्यावरती आहे का? या संदर्भातली काय माहिती आपल्यासमोर? नाही, नक्कीच माहिती आहे, मी सभागृहात मांडणार आहे। यामागे राजकीय दबावापोटीच या सर्व अध्यक्षांनी आणि सदस्यांनी राजीनामा दिलेला आहे। सरकारला ओबीसी प्रतिनिधित्व करणारी लोक त्यामध्ये मागासवर्गीय आयोगामध्ये नको होते, त्यांना काढायचं षडयंत्र सरकारने रचलं आणि त्यात ते यशस्वी झाले। विधान परिषदेमध्ये जे प्रश्नोत्तर दिले होते त्याच्यामध्ये कुणबीतूनच मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये सरकारनं होकार दिलेला आहे, त्या गोष्टीकडे कसं बघताय की सरकार सांगताय की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याला कुणाचाही विरोध असता कामा नये, तो विरोध आम्ही करणार नाही, परंतु सरसकट देण्याला मात्र विरोध राहील, त्याला तो सरकारचाही आहे आमचाही आहे। मध्य प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही भाजप जे आहे ओबीसी कार्ड खेळते काय, कारण की 7,873 कोटी रुपये मंजूर केले आहे। नाही, आता ते जाताना निवडणुकीच्या तोंडावर ओबीसींना बोलवण्यासाठी केलेला हे एक प्रयोग आहे। 5 वर्ष किंवा गेली 9 वर्ष ओबीसीसाठी काय केलं याचं उत्तर जनता मागेल। बीडच्या दंगली ज्या काही घडल्या गेलेल्या होत्या त्या सगळ्या दंगलींमध्ये भुजबळांचा हात आहे असा मनोज जरांगे पाटलांचा सातत्याने दावा आहे, या सगळ्याकडे कसं पाहता? नाही, हे आरोप प्रत्यारोपामध्ये खरं म्हणजे महाराष्ट्राचं वाटोळं होऊ नये, त्यांनी आरोप करायचा, यांनी आरोप करायचा, सत्य शोधण्याचं काम जे आहे ते सरकारचं आहे आणि जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई सरकारने केली पाहिजे। नाही, ते फ्रायडेला उत्तर देणार आहेत, फार अभ्यास करून वगैरे, आणि खूप त्यांचा आता अभ्यास या संदर्भात काय द्यावं आणि तिजोरी कशी खाली करावी तर ते शोधतायत। तिजोरीतल्या कुठल्या कोपऱ्यात काही आहे का शिल्लक तर ते शोधतील आणि ते काढतील आणि मग देतील। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी आता हायकोर्टाने मंजुरी दिली आहे, त्यामुळे आता सगळ्यांनीच कंबर कसली, भाजपने दंड ठोपटलेला आहे काय? नाही, मला वाटतं की मी आज स्टेटमेंट ऐकलं आहे, ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहेत, त्यामुळे त्या निवडणुका आता 2 महिन्यासाठी होतील की नाही शंका आहे। सुरेश धस असं म्हणतात की जे वेगवेगळे प्रश्न आमदारांकडून दिले जात आहेत ते प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून काही ठिकाणी मॅनेज केले जातात आणि मग ते मॅन्युप्युलेट केले जातात, काही ठिकाणी ते कंबाईन केले जातात, त्यामुळे ऍक्च्युअली जे आम्हाला प्रश्न विचारायचे ते थेट डॉमिनेट होतं असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, या संदर्भामध्ये अध्यक्षांनी लक्ष घातलं पाहिजे, त्यांच्या आरोपाची चौकशी केली पाहिजे, हे फार गंभीर आहे। एखादा सत्ताधारी बाकावर बसणारा आमदार जर अशा पद्धतीचा आरोप करतो तर याला गांभीर्यानं अध्यक्षांनी घ्यावं आणि याची सखोल चौकशी करावी, आणि त्यानंतरच उद्या आमदारांनी की लोकप्रतिनिधींनी हे सभागृह कशासाठी चालवायचं, या सभागृहामध्ये जर न्याय मिळत नसेल आणि काहीतरी चुकीचं होत असेल, मॅनिप्युलेटिव्ह होत असेल तर ते अध्यक्षांची जबाबदारी आहे। सुरेश धसच्या प्रश्नावर अध्यक्षांनी चौकशी करावी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।